सभापती महोदय, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याची आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. काल आपल्या अर्थसंकल्प अधिवेशनाला काल सुरुवात झाली आणि सेंट्रल हॉलमध्ये माननीय राज्यपालांचं आपल्याला सर्वांना भाषण ऐकायला मिळालं. त्या भाषणाची प्रत दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आज या ठिकाणी मिळाली आणि आज आणि उद्या 2 दिवस याच्यावर चर्चा आहे. तर राज्यपाल महोदयांच्या या भाषणाची संपूर्ण प्रत मी वाचली. या 15 पानाच्या या भाषणामध्ये जवळजवळ 26 योजनांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मला असं वाटतं की या 26 पैकी 2-4 जर योजना जर सोडल्या तर 23 ते 24 योजना अशा आहेत की ज्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या राज्यामध्ये ऑलरेडी कार्यान्वित आहे. फक्त त्याचं लेबल बदलवणे, फक्त त्याचं नाव बदलवणे, नवीन नाव ठेवणे, नवीन नामकरण करणे आणि परत ती जुनी योजना चालू ठेवणे अशा पद्धतीचा काम या अभिभाषणाच्या माध्यमातून मला या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि म्हणून वेगळं काहीच असं काही नाही आहे. पण तरी सुद्धा साधारणतः राज्यपालांच्या अर्थसंकल्पाच्या अभिभाषणामध्ये साधारणतः प्रत्येक विभागाच्या बाबतीमध्ये सरकारची काय कामगिरी मागल्या वर्षामध्ये झाली आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा आपला रोडमॅप आहे त्याचा उल्लेख असायला पाहिजे अशा पद्धतीचा प्रघात आपल्या राज्यामध्ये आहे. पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावंसं वाटतंय की या संपूर्ण 15 पानाच्या या भाषणामध्ये मला असे अनेक विभाग आहे की ज्याचा उल्लेख सुद्धा राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये केला नाही. आता दादा भुसे साहेब आपल्या या सभागृहामध्ये बसलेले आहेत, ते शालेय शिक्षण मंत्री आहेत. मला एका पानावर एका तरी योजनेचा उल्लेख दाखवावा किंवा या राज्यातल्या शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांनी एक तर चांगली कामगिरी केली म्हणून तशा पद्धतीचा उल्लेख करायला पाहिजे होता किंवा राज्याच्या शालेय शिक्षण विभागामध्ये ज्या काही कमतरता आहेत, ज्या काही त्रुटी आहेत किंवा ज्या पद्धतीची परिस्थिती तुम्ही आम्ही सगळेजण पाहायला आपल्याला मिळते आहे तर त्याचा उल्लेख तरी या ठिकाणी करायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवाने तशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी नाही. आणि केवळ शालेय शिक्षण विभाग नाही, उच्च व तंत्र शिक्षण विभाग याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये नाही, सार्वजनिक आरोग्य विभाग याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये नाही, सामाजिक न्याय विभाग याचा सुद्धा उल्लेख नाही, आदिवासी विकास विभाग याचा सुद्धा उल्लेख नाही, महिला व बाल्य कल्याण विभाग याचा सुद्धा उल्लेख नाही. साधारणतः कोणत्याही राज्यासोबत कोणत्याही देशासोबत 3 प्रमुख त्या ठिकाणी गरजा आहेत. त्या म्हणजे एक आपलं एज्युकेशन आहे, शिक्षण आहे, एक आरोग्य आहे आणि शेतकरी आहे. हे 3 अत्यंत महत्वाचे विषय आहे. याच्यापैकी 70% या पुस्तकामध्ये किंवा या बुकलेटमध्ये जे आहे ते उद्योगाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये त्याचा केवळ उल्लेख केलेला आहे आणि 20-30% उल्लेख जो आहे तो शेतकऱ्यांच्या काही योजनांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी केलेला आहे. परंतु या ठिकाणी शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये जी उदासीनता शासनाच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये पाहायला मिळत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीचं शालेय शिक्षण विभागाचं काम आहे, संच मान्यतेच्या जीआरच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ 2000 शाळा अडचणीमध्ये येणाऱ्या अशा पद्धतीची परिस्थिती आहे. जे काही ग्रामीण भागामधले जे काही दूरवरचे जे काही तालुके आहेत, ज्या तालुक्यांमध्ये दूरवरच्या गावांमध्ये ज्या काही शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये सुद्धा शिक्षकांच्या अभावी आणि इव्हन त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या अभावी, पटसंख्येच्या अभावी कारण ज्या पद्धतीचे निकष लावण्यात आलेले आहे त्या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2000 शाळा बंद पडतील त्याचा उल्लेख राज्यपाल महोदयांनी केला असता तर मला त्या ठिकाणी बरं वाटलं असतं आणि म्हणून तो उल्लेख या ठिकाणी मला या ठिकाणी मुद्दाम करायचा आहे. सुरुवातीला प्रवीण दरेकर साहेबांनी राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्या संदर्भामध्ये आभार व्यक्त करताना त्यांचं अभिनंदन व्यक्त करताना साहेब जाऊ शकते ना तर राज्यपाल महोदयांच्या भाषणावर अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी पारित केला. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर हे सरकार काम करते अशा पद्धतीचं भाषण दरेकर साहेबांनी केलं आहे. मग ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपलं राज्य आहे आणि ज्या छत्रपतींनी त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तरी तुमचे हात कापून टाकू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दम मुघलांना आणि तेव्हाच्या साम्राज्यकर्त्यांना दिलं होतं. मग त्या छत्रपतींच्या राज्यामध्ये आजही आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उल्लेख नाही. आजही भारतामध्ये जितके राज्य आहेत त्या राज्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारं जर राज्य कुठलं असेल शेतकरी आत्महत्यामध्ये तर आजही महाराष्ट्राचा 1 नंबरचा क्रमांक आहे. त्या बाबतीमध्ये जर उल्लेख केला असता तर बरं वाटलं असतं. परंतु अशा कुठल्याही पद्धतीची चिंता राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केली नाही आणि केवळ लोकांना बरं वाटावं
कागदावर राज्य हे सुजलाम सुफलाम आहे अशा पद्धतीचं वाटावं, अशा पद्धतीचं या ठिकाणी ह्या सर्व योजनांचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी मला आपल्याला म्हणायचं आहे की सर्वात म्हणजे गमतीचा भाग जर कुठला असेल तर दाओस. दाओस म्हणजे आता दरवर्षी आता ती एक प्रथा झालेली आहे, परंपरा झाली आहे की दरवर्षी आपण त्या ठिकाणी पिकनिकच्या माध्यमातून जायचं, पिकनिकला जायचं, तिथले कॉन्फरन्स अटेंड करायची, ज्याच्यामध्ये देश विदेशातले अनेक उद्योगाचे जे काही हाऊसेस आहेत त्या ठिकाणी येतात आणि केवळ औपचारिकता म्हणून त्या ठिकाणी एमओयू साईन करायचं, सामंजस्य करार साईन करायचं आणि प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये काहीही होत नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी मला आपल्याला म्हणावंसं वाटतंय. याचं कारण असं की एकनाथराव शिंदे साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते. महायुती सरकार हे जेव्हा होते, जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि जूनच्या 2022 मध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अस्तित्वात आलं. 2023 मध्ये एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दावोस मध्ये गेले होते. आपले उद्योग मंत्री आपले उदय सामंत साहेब हे त्यांच्या सोबत होते. त्यांनी तिथून आल्यानंतर मग जे काही अधिवेशन आपल्या राज्यामध्ये झालं त्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की 1,38,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आम्ही दाओस मध्ये जाऊन वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आम्ही करारनामा केलेला आहे, आम्ही एमओयू साईन केलेला आहे, आम्ही सामंजस्य करार साईन केलेला आहे आणि अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा अधिक रोजगार निर्माण होईल असं वक्तव्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलं होतं. मग काय झालं? मग ते 1,38,000 कोटी रुपयाची गुंतवणूक प्रत्यक्षात आपल्या राज्यामध्ये झाली का? तर मला तर हे म्हणायचं होतं की राज्यपाल महोदयांनी जर 2023 मध्ये, 2024 मध्ये, 2025 मध्ये आणि आता 2026 मध्ये या गेल्या 3 वर्षामध्ये इतके लाख कोटीची गुंतवणूक झाली, कुठल्या कुठल्या कंपन्यांनी एमओयू साईन केले होते, त्याची त्या ठिकाणी पायाभरणी झाली का, ते उद्योग सुरू झाले का आणि त्याचं आता त्या ठिकाणी उद्योग सुरू झाल्यानंतर किती रुपयाचं प्रोडक्शन सुरू झालं, मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं आणि मग आता इतके रोजगार त्या ठिकाणी निर्माण झाले. हे जर त्या ठिकाणी चार्ट दिला असता, टेबल तयार करून दिला असता तर मग त्या ठिकाणी आम्ही या सरकारची पाठ थोपटली असती. पण त्याच्यावर पूर्णतः पडदा टाकलेला आहे, त्याचा उल्लेख सुद्धा नाही. आणि मग 2023 मध्ये 1,38,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचं त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं. मग 24 मध्ये आले, 24 मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी 3 लाख कोटी रुपयाचे करार आम्ही केले आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा 1.5 लाख रोजगार नव्यानं निर्माण होणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य सरकारच्या माध्यमातून त्या काळच्या अधिवेशनामध्ये झालं होतं. सांगा मग ते 3.5 लाख कोटी रुपयाचे जे काही आपण एमओयू साईन केले होते त्या 3.5 लाख कोटीचे उद्योग कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले, कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये झाले, कोणत्या कंपन्या आल्या, कोणतं त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालं, कोणते त्या ठिकाणी उद्योगधंदे सुरू झाले आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून किती रोजगार मिळाले, काय काम झालं याचा उल्लेख त्या ठिकाणी नाही. मग 2025 मध्ये हे सरकार काय म्हणते की 15 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि 15 लाख कोटीच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून 15 लाख रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे असं 2025 मध्ये सरकारनं त्या ठिकाणी सांगितलं. 2024 मध्ये निवडणुका झाल्या, 25 मध्ये हे सरकार अस्तित्वामध्ये होतं. देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि 15 लाख कोटी रुपयाचं त्या ठिकाणी एमओयू साईन केले. मग या 1 वर्षामध्ये 2025 ते 26 या कालावधीमध्ये मला यांना सांगावं किंवा या सरकारनं श्वेतपत्रिका काढावी की कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये किती फॅक्टऱ्या सुरू झाल्या, किती उद्योग सुरू झाले आणि किती रोजगार मिळाले. तर त्या ठिकाणी उत्तर काहीच नाही. मोदी साहेबांनी 2014च्या निवडणुकीच्या दरम्यान सांगितलं होतं, आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, जेव्हा पहिल्यांदा या देशामध्ये बहुमतानं भारतीय जनता पार्टीची सत्ता आली होती, 2 करोड युवाओं को रोजगार हम देंगे, 2 करोड युवाओं को. या 12 वर्षामध्ये मोदी साहेबांनी या देशामध्ये 2 करोड नवीन रोजगाराची त्या ठिकाणी निर्मिती झालीच नाही. नाही मी तर मोदी साहेबांपर्यंत झालो, प्रवीण दरेकर साहेब तर साहेब ट्रम्प साहेबांपर्यंत गेले आहेत, डोनाल्ड ट्रम्प पर्यंत गेलेले आहेत. मी राज्यपाल साहेबांचंच बोलतोय. तर मला आठवण करून द्यायची आहे केवळ की तुमचे हे जे लाखोचे आकडे जे पाहून राहिलेलो आहे ना आपण, की म्हणजे हे आकडे तर भाषणामध्ये, निवडणुकीच्या भाषणांमध्ये कधी कधी तर या अशा पद्धतीच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये हे जे काही भाषण आपले आकडे पाहायला मिळतात ना, याची जर टोटल केली ना साहेब तर मला असं वाटतं की 10-20 देशांची टोटल होत असेल. एवढे आकडे गटागट देत राहतात अशा पद्धतीचं काम पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आता 2026 मध्ये आता आपण आहोत, आता 26 मध्ये आता जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा दाओसचा दौरा झाला. या दौऱ्यामधून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 30 कोटी रुपयाची गुंतवणूक, 30 लक्ष कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक राज्यामध्ये होणार आहे. सांगा कोणत्या कंपन्या? काही कंपन्या जर त्या ठिकाणी नाव घेतले तर ते तर महाराष्ट्रातल्याच कंपन्या होत्या.
लोढा साहेबांची कंपनी होती, मग तिथे जायची काय गरज आहे? आपण मंगल प्रभात लोढा साहेबांना बोलवलं असतं, किंवा त्यांचे 2 मुलं जे बिल्डर म्हणून या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात त्यांना जर बोलवलं असतं की बाबा रे, आपल्याला या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे, नवीन प्रकल्प आणायचे आहे, तुमचा एखादा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये उभा करा, चला येऊन सही करा. नाही, इथे नाही, स्वित्झर्लंडच्या थंडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी दावोसमध्ये जाऊन तिथे त्यांना करारनामा करायचा होता. आणि अशा अनेक कंपन्या, वेदांता, फॉक्स वगैरे जे काही आपण मागच्या वेळेला सुद्धा उल्लेख केला होता ते रिपीट मी करत नाही, पण अशा अनेक कंपन्या तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी दावोसमध्ये जाऊन त्यांच्यासोबत करारनामा केला. आजही त्या कंपन्यांचा कुठं पत्ता नाही, कोणती गुंतवणूक नाही, कोणती पायाभरणी नाही, कोणती उद्योगाची स्थापना नाही, मग रोजगाराचा तर पत्ताच नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं काम आहे. म्हणजे जवळजवळ किती 1,64,000 कोटी रुपयाची गुंतवणूक हे सरकारनं आतापर्यंत सांगितलेलं आहे. आणि मला तर ते म्हणजे काय म्हणावं की, आणि पुन्हा आपण असं सांगतोय की देशातल्या एकूण पूर्ण जी काही आपली अर्थव्यवस्था आहे त्याच्यापैकी जी काही आपली परकीय गुंतवणूक येते आहे त्याच्यापैकी 70% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग जर महाराष्ट्रामध्ये आहे तर मग राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख करायला पाहिजे होता की या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या इतकी होती, आता महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या इतकी आहे, आम्ही इतकी संख्येवरून ही कमी केली, ही आमची उपलब्धी आहे, हे कामगिरी सरकारची आहे, असं जर सांगितलं असतं तर आम्हाला पटलं असतं. पुन्हा आपण पुढच्या वर्षी जेव्हा या ठिकाणी येऊ तेव्हा याचा लेखाजोखा या सरकारकडनं निश्चितपणे आम्हाला घ्यावा लागणार आहे की 2023 पासून तर 26 पर्यंत या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जितके लाख कोटीची गुंतवणुकीचा दावा या सरकारनं केला आणि एमओयू साईन केले ते जर त्या ठिकाणी पूर्णत्वास नाही आले तर मग सरकार केवळ त्या ठिकाणी आकडे फेकत राहते का, फोकनाडबाजी करत राहते का, त्या ठिकाणी थापा मारत राहते का, असा उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी करावा लागेल. आणि खरं म्हणजे आता रोजगाराच्या संदर्भामध्ये इतके रोजगार प्राप्त होईल, इतके रोजगाराची निर्मिती होईल अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्याने केलेलं आहे. 2024 मध्ये 10.11 लाख तरुणांनी रोजगारासाठी आपल्या राज्यामध्ये अधिकृत नोंदणी केलेली आहे पोर्टलवर. 10.11 लाख बेरोजगार तरुणांनी, आणि प्रत्यक्षामध्ये 2.27 लाख तरुणांना नोकरी मिळाली. म्हणजे 7.63 लाख तरुणांना अजूनपर्यंत नोकरी मिळाली नाही, रोजगार मिळाली नाही, ते बेरोजगार राहिलेले आहे. अशा पद्धतीचं अवस्था आपल्या राज्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची मागच्या वर्षीची स्थिती असताना सुद्धा अजूनही हे सरकार मोठा दावा करते आहे की 40 लाख त्या ठिकाणी लोकांना आपण नोकरी देणार आहे. मित्र, या ठिकाणी मला सांगायचं आहे की हे जे काही दावोसच्या बाबतीमधलं जे काही सातत्याने आकडा दरवर्षी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये येतो त्याच्यावर एकदा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. आणि कुठेतरी त्या ठिकाणी सरकारनं श्वेतपत्रिका काढली पाहिजे की आम्ही अशा पद्धतीचं काम करतोय, इतके त्या ठिकाणी रोजगार हे निर्माण झालेले आहे प्रत्यक्षामध्ये, आणि कुठे कुठे त्यांना नोकऱ्या मिळाल्या, त्या कंपनीचा समजा ऍड्रेस सांगितला, त्या कंपनीचे नावं सांगितले, त्या जिल्ह्यातल्या तरुणांचे नावं सांगितले, त्यांची यादी सांगितली, तर निश्चितपणे त्या ठिकाणी या राज्यातल्या तरुणांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. त्यांना त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येईल की आपल्या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी काम करतो, आपण शिक्षण घेतो, आणि शिक्षण झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकार तशा पद्धतीचं काम करते आहे. पण ते जर सरकारनं केलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फायदा होईल. इथे शेतकऱ्यांच्या विषयामध्ये थोडा बहुत उल्लेख जरी या ठिकाणी केला असला तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहे. आजही पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकरी हा दारोदारी फिरते आहे, पण सरकारला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. आणि तशा पद्धतीची चिंता जर राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केली असती आणि ते जर आकडे त्या ठिकाणी दिले असते तर मग निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या राज्याच्या शेतीविषयक जे काही उद्योगधंदे आपल्याला उभारायचे आहे, शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मदत करायची आहे त्याचा फायदा झाला असता. पण तसं झालं नाही. मागच्या वर्षी आपल्या राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या महापुरामध्ये शेती असेल, पेशुधन असेल, पायाभूत सुविधा याचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसानाकरता राज्य सरकारनं खरं म्हणजे जो प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा होता तो सुद्धा 2 महिने उशिरा प्रस्ताव पाठवला होता, अगोदर नाही पाठवला. केंद्राने सांगितलं की तुमचा प्रस्ताव अजून आला नाही. 2 महिने आपल्या राज्य सरकारनं उशिरा प्रस्ताव पाठवला केंद्राकडे, आणि तब्बल 781 कोटी रुपयाची मदत केंद्राला या राज्य शासनानं मागितली होती. ते अजूनपर्यंत केंद्र शासनानं आपल्या राज्याला पैसे दिले नाही. आणि म्हणून आजही शेतकरी उपेक्षित अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशी अवस्था आपल्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी आजही मी पहिलेच उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो. या ठिकाणी इद्रिस भाईंनी एक मोठा आपला राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी सांगितलं, त्यांनी चुकीचं या ठिकाणी सांगितलं
की बार्टी आणि बार्टीची त्या ठिकाणी निर्मिती आम्ही केली असं ते म्हणाले. बार्टीची निर्मिती शरदचंद्र पवार साहेबांच्या अगोदरच्या काळामध्ये झाली होती, त्यांना कदाचित माहित नसेल. आणि मार्टीची सुद्धा निर्मिती जी आहे ती निर्मिती महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये झाली. त्याचं नोटिफिकेशन त्यांनी बघून घ्यावं आणि त्यांनी सांगितलं. पण मी त्यांना सांगतो उलट की त्या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीची उदासीनता सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे, अनेक प्रकारच्या अल्पसंख्याकांच्या लोकांकरता असलेले ज्या काही योजना आहेत त्या योजना बंद पडत चाललेल्या आहे. स्कॉलरशिपचा पत्ता नाही, त्या ठिकाणी राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून पैशाचा पत्ता नाही, असे अनेक प्रश्न आपल्या राज्यामध्ये प्रलंबित आहे. म्हणून आपण मला जो वेळ दिला होता त्याच्यावर मी अधिक भाष्य करत नाही. परंतु या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून जो काही आकडे सरकारने द्यायला पाहिजे होते ते मुळात प्रत्यक्षात आले नाही आणि केवळ जुन्या योजना नवीन लेबल लावून त्या ठिकाणी पुन्हा एकदा केवळ चांगलं वाटावं, फिलगुड वाटावं अशा पद्धतीचं हे भाषण आहे. आणि म्हणून याच्यावर खेद मी व्यक्त करतो आणि राज्य शासनानं याच्यातनं सुद्धा काहीतरी आपण धडा घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये दावोसचे जे काही आकडे सातत्याने आपण लाखो करोड रुपयाची या ठिकाणी देतो ते देणं बंद करावं, अशा पद्धतीचं या ठिकाणी मी आपलं वक्तव्य करतो आणि याच्यावर पुन्हा एकदा खेद व्यक्त करतो. धन्यवाद. सुनील शिंदे तुम्हाला बोलायचंय आता. बरं, मग मला सभागृहाला अवगत करायचं आहे की